हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आज या ठिकाणी मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री मुक्तानंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं 43वे मराठवाडा साहित्य संमेलनाची सुरुवात या ठिकाणी होते। त्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले या संमेलनाचे अध्यक्ष आपल्या मराठवाड्याचे सुपुत्र ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय प्राध्यापक डॉक्टर जगदीशजी कदम सर, या साहित्य संमेलनाचे उद्घाटक, या संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सन्माननीय आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब, व्यासपीठावरती उपस्थित असलेले साहित्य परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय कौतिकरावजी ठाले पाटील सर, उपाध्यक्ष किरण सगर सर, दादा गोरे सर, कुंडलिकजी आतकरे सर, प्रकाशजी भांडवलदार, प्राचार्य CS पाटील मॅडम, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे साहित्य संमेलन या ठिकाणी अतिशय नेटकेपणाने संपन्न होणार आहे, ते विधान मंडळातील आमचे सहकारी मराठवाडा विभागाचे पदवीधर आमदार आणि गंगापूर तालुक्याचा विकास गतीनं व्हावा यासाठी ज्यांनी शिवधनुष्य उचललेला आहे ते आमदार सतीशरावजी चव्हाण साहेब, या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार लक्ष्मणरावजी मनाल साहेब, त्र्यंबकरावजी पात्रीकर, सुवर्णाताई जाधव, प्रशांतजी माने, गणेशजी मोहिते, त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावरती 42व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शेषरावजी मोहिते सर, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक फमू शिंदे सर, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांतजी देशमुख सर, ज्येष्ठ साहित्यिक भारतरावजी सासने सर, प्राध्यापक ऋषिकेशजी कांबळे सर, आसारामजी लोमटे सर, देवीदासजी फुलारी, भारतजी सातपुते, अनेक नावं घेता येतील ते सर्व साहित्यिक, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार कैलासजी पाटील, महिला अध्यक्षा कोल्हेताई, सर्व साहित्य परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, शिक्षण संस्थेचे सर्व ट्रस्टी, या महाविद्यालयातले आमचे सर्व प्राध्यापक बांधव भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व साहित्यिक रसिक, सर्व प्राचार्य, सर्व विद्यार्थी मित्र, उपस्थित असलेले आमचे सोशल मीडियाचे पत्रकार, प्रिंट मीडियाचे पत्रकार, वृत्तवाहिनीचे पत्रकार आणि अधूनमधून सुरेख फोटो काढणारे फोटोग्राफर मित्र, वेळ बराचसा झालेला आहे आणि दिवसभराचा जो काही कार्यक्रम आपला ठरलेला असतो तो वेळेत व्हावा या दृष्टिकोनातून सुद्धा वेळेचं बंधन पाळणं गरजेचं आहे आणि म्हणून साठी अधिक वेळ न घेता अगदी थोडक्यात मी आपल्या या संमेलनाला शुभेच्छा देण्यासाठी उभा आहे। खरं म्हणजे मनापासून आम्हाला आनंद होतोय मराठवाड्याचा सुपुत्र या नात्यानं की वाढपे आपल्या ओळखीचा असला तर बुंदीचा एक लाडू आपल्या ताटात पडतो हे आपल्या सर्वांना माहित आहे आणि म्हणून कौतिकरावजी ठाले पाटील सर हे या साहित्य परिषदेचे गेले 23 वर्ष अध्यक्ष आहेत। पाटील आडनावाचा किती फायदा होतोय आपल्याला कळालेला आहे आणि 23 वर्ष अध्यक्ष असल्यामुळं मराठवाड्यातल्या तालुका नव्हे तर अगदी गाव पातळीवरती सुद्धा हे संमेलन भरवण्याची संधी ठाले पाटील सरांनी मराठवाड्यामध्ये अनेक वेळेला त्या ठिकाणी दिलेली आहे आणि ती संधी मला सुद्धा मुरुड सारख्या लातूर तालुक्यातल्या छोट्या गावी 30वे मराठवाडा साहित्य संमेलन भरवण्याची संधी दिलेली होती आणि तेही संमेलन आम्ही दिंगणादार केलेलं होतं। फमू शिंदे सर इथं आहेत अध्यक्ष म्हणून आणि म्हणून आपला माणूस तिथं असल्यावर कसा फायदा होतो तर मराठवाड्यातल्या जास्तीत जास्त सगळ्या नव साहित्यिकांना प्रत्येक साहित्य संमेलनातून
एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम आवर्जून कोण करत असेल तर ते कौतिकरावजी ठाले पाटील सर करतात, कारण त्यांची नाळ ही ग्रामीण भागाशी जुडलेली आहे, काळ्या मातीची जुडलेली आहे. याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. साहित्य हे जीवनाला उभारी देण्याचं काम करतंय. साहित्य माणसाला जोडण्याचं काम करतंय. हे सगळं साहित्यिक आता 2 दिवस आपल्याला सांगणार आहेत. परंतु निश्चितपणानं एक शिक्षक आमदार म्हणून विधान परिषद सभागृहामध्ये सातत्यानं आद्य कवी मुकुंदराज, पहिला मराठी ग्रंथ विवेक सिंधू अंबाजोगाई हा संदर्भ देत आम्ही मराठी विद्यापीठ हे अंबाजोगाईला व्हावं अशी मागणी सातत्यानं सतीश भाऊनी आणि सभागृहामध्ये आम्ही लावून धरलेली. परंतु कदम साहेब दुर्दैवानं आम्ही सत्तेत नव्हतो, उशिरानं गेलो. कदाचित लवकर गेलो असतं तर तेही विद्यापीठ आपल्याकडे आलं असतं. ते आता विदर्भात गेलं शिंदे साहेब. पण हरकत नाही, महाराष्ट्र आपला एक आहे आणि मराठवाड्याची माणसं नेहमीच मोठी मनाची राहिलेली आहेत, म्हणून तेही आम्ही स्वीकारलेलं आहे. परंतु निश्चितपणानं आजही खंत आहे, ती म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे. यासाठी आजही आम्हाला लढावं लागतं. वारंवार जेव्हा आम्ही सभागृहात प्रश्न उपस्थित करतो तेव्हा हे प्रकरण केंद्राकडे प्रलंबित आहे असं उत्तर मंत्री महोदयाचं, मुख्यमंत्र्यांचं येत आहे. आणि म्हणून ठाले पाटील सरांना माझी विनंती असेल की मराठवाडा साहित्य परिषद म्हणून तुम्ही पुढाकार घ्या. आम्ही दोन्ही आमदार, आम्ही तिन्ही आमदार आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना घेऊन आपण दिल्लीला धडक मारू, माननीय मोदी साहेबांना भेटू. परंतु मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, हा निर्णय झाला पाहिजे. यासाठी आपण गरज पडली तर संघर्ष करू. ही सुद्धा भावना या निमित्तानं मला वाटतं हे व्यक्त करण्याचं व्यासपीठ आहे. मराठी आमची मायबोली आहे, पण हल्ली आम्ही पाहतोय मराठी शाळेवरती संकट आलेलं आहे. मराठी शाळा बंद होतात की काय अशा प्रकारची भीती आम्हाला निर्माण झालेली आहे. कारण जो तो उठतोय तो म्हणतो इंग्रजी शाळेतच घालायचं. पण असं असले तरी सुद्धा व्यासपीठावरती अनेक मान्यवर जर आपण बघितली, समोरचे सुद्धा अनेक मान्यवर आपण पाहिलं, तरी सगळी माणसं मराठी शाळेत शिकली, मराठी भाषेतून शिक्षण घेतलं. म्हणून काही ती मोठी झाली नाहीत का? झालेली आहेत. आणि म्हणून आम्ही शासनाला आवर्जून नव्हे तर घसा कोरडून सांगतोय की मराठी शाळा ह्या सक्षम झाल्या पाहिजेत, नव्हे तर त्या टिकल्या पाहिजेत. जिल्हा परिषद शाळांचा विकास झाला पाहिजे. या दृष्टीनं सातत्याने आमचा पाठपुरावा राज्य शासनाकडे चालू आहे. तो आम्ही करत राहणार. ही ग्वाही सुद्धा या निमित्ताने मी व्यासपीठावर या ठिकाणी देऊ इच्छितोय. आदरणीय ठाले सरांनी थोडक्यात आटोपलं नसता, त्यांनी 5 पानं जवळपास विस्तृतपणानं लिहून आणलेलं होतं अजितदादा येणार म्हणून. त्यातलं ते थोडक्यात बोलले. परंतु जे काही 2 मुद्दे त्यांनी महत्वाचे या ठिकाणी मांडलेत की सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देतंय का नाही. आदरणीय ठाले सर, हे सरकार शेतकऱ्यांच्याच प्रश्नाकडे लक्ष देतंय. म्हणून शेतकऱ्याला 1 रुपयामध्ये विमा उतरण्याचं काम केलेलं आहे. 1 रुपयामध्ये विमा. उद्या कृषी मंत्री येणार आहेत, विस्तृतपणाने याच्यावर बोलतील. उसाला आता 3100 रुपये भाव दिलेला आहे. हे पण आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. पण तुम्ही माझाही उल्लेख केलात की तासिका तत्वावरील प्राध्यापकांचं काय. आपणही प्राचार्य होता, आपल्याला माहित आहे की महाविद्यालयातलं तासिका तत्वावरचं पद ही जोपर्यंत जागा पूर्ण वेळ होत नाही तोपर्यंत ते अर्ध वेळच असतं, तासिकेवरच असतं. पण आम्ही आता त्याच्यामध्ये सुधारित निर्णय घेतला. वारंवार पाठपुरावा आम्ही दोन्ही आमदारांनी केला आणि आता ते मानधन 250 रुपयावरून 600 रुपये आणि 600 रुपयावरून 900 रुपये करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. जेणेकरून या तासिका तत्वावरच्या प्राध्यापकाला दरमहा 32 ते 40 हजार रुपये वेतन त्या ठिकाणी मानधन मिळू शकेल असा निर्णय करून त्याची अंमलबजावणी करण्याचं काम सुद्धा ठाले सर या ठिकाणी आम्ही आवर्जून केलेलं आहे. आणि नव्हे तर येणाऱ्या अर्थसंकल्पात हे मानधन 1500 वर वाढवण्याचा सुद्धा निर्णय आम्ही त्या ठिकाणी करून घेतोय. ही सुद्धा या निमित्तानं मला आपल्याला सांगितलं पाहिजे. शेवटी पूर्ण वेळ झाल्याशिवाय आपण ही पोस्ट भरू शकत नाही. या तांत्रिक अडचण आहे
हे आपल्याला माहिती आहे, आपणही प्राचार्य म्हणून अनेक वर्ष काम केलेलं आहे, परंतु ताशिका तत्वावर प्राध्यापकाला कुठेही आम्ही वाऱ्यावरचे सोडण्याचं काम केलेलं नाही. ही ग्वाही सुद्धा आज या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितोय. आज आम्ही प्रयत्न करून जे रिटायर झालेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा क्रांतिकारक निर्णय करून घेतलेला की जे 30 जूनला रिटायर व्हायचे, परंतु एक दिवसामुळे त्यांची वेतनवाढ जायची. 1 जुलैला वेतनवाढ देण्याचा आपला दरवर्षीचा नियम असतो. म्हणून आम्ही निर्णय केला वित्त विभागाकडून दादांना सांगून की 30 जूनला जर कोणी सेवानिवृत्त झाला असेल तर त्याला 1 जुलैची जादा वेतनवाढ ही मिळावी, अशा प्रकारचा निर्णय सुद्धा आता राज्य सरकारने केलेला आहे. त्यामुळे ढाले सर, आमचं तुमच्यावर सुद्धा लक्ष आहे. जे सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना सुद्धा याचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे. ही ग्वाही सुद्धा या निमित्ताने मी या ठिकाणी देतोय. आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचा असलेला जुन्या पेन्शनचा प्रश्न हा सुद्धा मार्गी लावण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये हा प्रश्न सुद्धा निश्चितपणाने मार्गी लागलेला असेल. ही ग्वाही सुद्धा या निमित्तानं या व्यासपीठावर माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनी प्राध्यापकांना या ठिकाणी देतो. आणि या साहित्य संमेलनाला मनापासून हार्दिक अशा शुभेच्छा देतो. 2 दिवस खरं म्हणजे वरुण राजानं कृपा केलेली आहे. सकाळी आम्ही छत्रपती संभाजीनगरहून निघालो तर तिकडे पाऊस होता. आम्हाला वाटलं आता काय होईल, परंतु वरुण राजानं सुद्धा कृपा केली. कदाचित ऊन असतं तर आपण बसू शकलो नसतो, परंतु आता आभाळ असल्यामुळं ही पण व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे निश्चितपणानं साहित्यिकांची सेवा चांगल्या पद्धतीनं 2 दिवसामध्ये या ठिकाणी होईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो. आणि पाटील मॅडमला सूचना करतो की पाटील मॅडम, जेव्हा हे पहिलं सत्र संपेल, दुसरं सत्र जेव्हा चालू होईल तेव्हा व्यासपीठाच्या उजव्या बाजूला पहिल्या रांगेपासून महिलांना मुलींना बसवा. मागं पाहिजे तर पुरुष बसतील, पण पुढे महिला बसतील. आम्ही आता संसदेत सुद्धा 50% आरक्षण दिलंय, पण आजही महिलांना मागे बसावं लागतंय. किमान तुम्ही प्राचार्य असल्यावर तरी असं होऊ नये, ही खबरदारी तुम्ही घ्यावी, ही पण विनंती या निमित्ताने मी या ठिकाणी करतो. कारण शेवटी साहित्य ही बदलाची प्रक्रिया सुरू करते. साहित्यामध्ये ताकद आहे क्रांती करायची, बदल करायची. आणि म्हणून तो बदल आपण आजपासूनच घडवूया आणि तो तुम्ही कराल अशी अपेक्षा सुद्धा या निमित्ताने व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय